हेलो। चलिए धन्यवाद, सभी का स्वागत है मंच के ऊपर। हमारे गोल्डन मैन योगेश दादा गलत मैच का लुत्फ उठाते हुए, जितना उनके शरीर पर गोल्ड है उससे ज्यादा उनका गोल्डन मन है। जब कोविड का काल था, जब कोरोना योद्धा में उनकी एक प्रमुख भूमिका समाज सेवा, हित कर ईश्वर सेवा, उनके माध्यम से बहुत बड़ा योगदान रहा कोविड काल में। उनका स्वागत है योगेश दादा गलत, आपका फिर से एक बार स्वागत करेंगे। चलिए दोस्तों, मैदान के अंदर 5 ओवर का मुकाबला एक बाजू में है पाली टीम और नेवाली टीम। इस बार एक गेंद देखिए, विकेट कीपर को चकमा देते हुए डायरेक्ट हिट करे भी मामला। चलिए बार बार बचे भाई, किस्मत भी बहादुरों का साथ देता है। इस बार एक गेंद परेश, पहली गेंद वाइट थी, दूसरी गेंद सिंगल। टीम का टोटल यहां से 2 रन। चल लज्जिस डाल और मुंडी का आप आनंद लीजिए प्रेक्षक, बेहतरीन लज्जिस खाना है। चले गेंदबाज की बात करेंगे तो गेंदबाज है परेश। स्लो ओवर किया है, देखिए ये होती है वेरिएशन परेश की। शानदार गेंदबाजी बल्लेबाजी की बात करेंगे विपुल और बादल मैदान में के अंदर खेलते हुए। गेंदबाज तैयार है इस ओवर के अगली गेंद, मैंडेटरी पावर प्ले। चले गेंदबाज तैयार, अब टैकर की गेंद थी, गेंद हवा में है और ये गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। साक्षी इंटरप्राइजेस नाव गास्तई बघा घरोघरी, गास्तई बघा हो घरोघरी, गास्तई बघा हो घरोघरी। कुलदैवता खंडोबाची कृपाई आहे त्याच्यावरी, कृपाई आहे त्याच्यावरी, कृपाई आहे त्याच्यावरी। सतीश भक्तानी चलिए कमाल की टाइमिंग थी और छक्के के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ। और इस बार कट करना चाहते थे गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के रास्तारों में, यहां से डॉट गेंद की समाप्ति। परेश की गेंदबाजी और यहां से विपुल के बल्ले से एक शानदार छक्का हमने देखा। चलिए बाबदेव पाली की बात करेंगे तो बेहतरीन गेंदबाजी है, बल्लेबाजी भी है। बाबदेव पाली टीम हमारे बाबू भंडारी, प्रेम भंडारी उसाटने के, उनके माध्यम से शुभकामना आती हुई भाई बाबू आपका स्वागत है। और जोया 11 के पैकर से भाई हमारे, ओ ये देखिए गेंद सीधा फील्डर के ऊपर से निकलती हुई 4 रन। संजय मात्रे मोठा बंधू आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार। विजय पाटील, समीर दळवी, निलेश भोईर पटणार। चले और ये देखिए भाई फुल टॉस गेंद है, फुल टॉल उछल करके जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। अरे कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या। साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत। टोटल ट्रान्सपोर्टचे सर्व अर्थात आज या ठिकाणी निलेश दादा भोईर, कमलेश दादा पाटकर, राजेश दादा शिंदे, चेतन दादा घरत आणि अक्षय गाताडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। या सर्व मान्यवरांचं साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम। आज चॉकलेट बॉय स्वप्नील पोरजे यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच थोड्याच वेळानंतर आपण
वाढदिवसाचा केक कापून साजरा करणार आहोत. स्वप्नील पोरजी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. स्वप्नील पोरजी तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. क्या बात है स्वप्निल, जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं आपको. चलिए पहले ओवर की समाप्ति और टीम की टोटल की बात करेंगे तो 18 रन, कमाल की पारी. विपुल और बादल, अब आएंगे बादल स्ट्राइक रेट के ऊपर. अच्छी पारी खेलते हुए नेपाली टीम की जो आरंभिक जोड़ी है. जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली यहाँ से बल्लेबाजी करती पहले ओवर की समाप्ति के बाद यहाँ से गेंदबाजी में तब्दीली, बदलाव. कल्पेश और एक गेंद देखिए ऑफ स्टंप के बाहर. मनोज पवार सर का इशारा आता हुआ ये गेंद खराब है. यहाँ से एक और गेंद फेंकनी पड़ेगी. कल्पेश गेंदबाज को सुनील गरत बेहतरीन पार्ट टाइम में जब भी आते स्कोरिंग की भूमिका निभाते, बहुत ही अच्छा काम करते हैं. कल्पेश तैयार है बादल के लिए. फुल टॉस गेंद है, इस बार गेंद जा रही है दन 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 करती हुई लॉन्ग ऑफ के रीजन में. फील्डर है तैनात. दूसरी रन चाहे तो ले सकते थे लेकिन एक से संतुष्ट, एक से ज्यादा खुश नहीं और एक के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 20 रन. चलिए आज हमारे स्वप्निल पोरजी, इनका जन्मदिन है और 5 ओवर के बाद हम शायद केक काटेंगे या ड्रिंक्स ब्रेक में. चलिए बढ़िया स्ट्रोक है इस बार काउ कॉर्नर के रीजन में. फील्डर है दूर और के छोर से दौड़ कर आए और यहाँ से 2 रन मुकम्मल और इस 2 रन के साथ टीम का टोटल 22 रन. 22 रन है गेंदबाजी के लिए. गेंदबाज कल्पेश और यहाँ से स्ट्राइक के ऊपर ये गेंद देखिए ज्यादा ऑफ स्टंप के बाहर रखी, दंडित घोषित किया. एक और गेंद फेंकनी पड़ेगी गेंदबाज कल्पेश को. टीम का टोटल यहाँ से 23 रन. 23 रन है. जबरदस्त खाने की सुविधा, लज्जिज खाना दाल और मूली के साथ एक स्पेशल राइस और कमाल की ये प्रतियोगिता. अच्छा शॉट खेला है डीप लॉन्ग ऑफ पर. फील्डर है तैनात. 1 रन से संतुष्ट, एक से ज्यादा खुश नहीं, एक से बढ़ता हुआ टोटल यहाँ से 24 रन है. धीरे धीरे इस बार रन को बढ़ाते हुए दोनों बल्लेबाज एक अच्छी पार्टनरशिप, एक अच्छी भागीदारी मैदान के अंदर बनती हुई इस दोनों बल्लेबाज की. गेंदबाज तैयार. इस बार लॉब किया है, गेंद हवा में, मिस टाइमिंग. फील्डर है और उनके फोन से बाहर. कोशिश तो अच्छी थी फील्डर की. बार क्या शेल के बेहतरीन खिलाड़ी, काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में. बहुत दौड़ लगाए थे, कैच लेने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद उनके हाथों में से फिसलती हुई. अच्छा शॉट है, यहाँ से फील्डर के पौन से बाहर उठ जाएगी गेंद या नहीं, लेकिन देखिए फील्डर काफी चाणाक्ष है. 2 रन बनेंगे. 2 रन के साथ टीम का टोटल 27. 5 गेंदें हो चुके शायद. चले अंतिम गेंद बाकी है. गेंदबाज तैयार खेलने के लिए. अच्छा शॉट है, फील्डर है तैनात. कमाल की कैच, राहुल शेलके ने लपका कैच. तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस सन्माननीय देवेंद्र मडवी खरं तर त्यांचं आगमन झालंय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय देवेंद्र दादा मडवी धरणा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पडता पाऊल जी. त्यांचे सहकारी मनोहर दादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. दादा आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. चलिए सभी का स्वागत करेंगे. इस बार
दौर की समाप्ती हमारे डीजे मास्टर सागर भाई. हा बघा या ठिकाणी टोटल ट्रान्सपोर्टचे सन्माननीय निलेशदादा भोईर या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तसेच आमचे कमलेशदादा पाटकर, राजेश शिंदे, चेतन गरत आणि अक्षयदादा गाथाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आइए अक्षय, हमारे बिल्कुल रोंजन की नई वसाहत में एक अच्छे बल्लेबाज है और अच्छे अंपायर की भूमिका निभाते हैं. अक्षय स्वागत है. हमारे डीजे मास्टर सागर, उनका भी आगमन होता हुआ, और हमारे डीजे ऑपरेटर बिल्कुल. चले मंच के ऊपर मेहमान नवाजी होती हुई चले गया. इस बार जाएंगे सीधा मैदान में. दौर की समाप्ति, और दौर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 28 रन. एक विकेट मैदान से बाहर. 5 ओवर का है मुकाबला. चलिए I-11 कौन, और ये देखिए महाराष्ट्र के नंबर 1 निवेदक हमारे बिल्कुल विवेक पोरजी सर. आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका. अभी यहाँ से गेंदबाज तैयार. लॉप करने की कोशिश, उठाने की कोशिश तो की थी. डीप मिड विकेट की रीजन में एक रन के साथ टीम का टोटल 29. परेश है गेंदबाजी के लिए. चले मुरबी टीम और I-11 कौन टीम रिपोर्टिंग करते हुए. हमारी कौन टीम, स्वागत है आपका. और ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, दंडित घोषित किया. वाइड गेंद. टीम का टोटल 30. इस वाइड के साथ बढ़ता हुआ टोटल 30 रन. देखिए मंच के ऊपर इस मंच की शोभा बढ़ाते हुए हमारे गोल्डन मैन योगेश दादा गरज साहब मैच का आनंद लेते. किशोर दादा पुरजी, हमारे देवा दादा मडवी, उनका भी स्वागत है. और उनके पूरी सहकारी मित्र, आपका भी स्वागत है. गेंदबाज तैयार है. वो उठाने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं. यहाँ से गेंद डॉट. अच्छी गेंदबाजी होते हुए, अच्छी तब्दीली, अच्छी वापसी, ग्रेट कमबैक देते हुए गेंदबाज. बिल्कुल बात करेंगे परेश की. परेश ने पहले ओवर में रन कर चुके थे 18, लेकिन फिर से एक बार कप्तान ने उन्हीं के ऊपर जिम्मेदारी दी, उनके कंधों के ऊपर जिम्मेदारी दी कि आपको ये तीसरी गेंदबाजी भी करना है. जो पहले ओवर में आपने 18 रन खर्चे की, अब इस ओवर में आपको कमबैक करना है. चलिए अब ट्रैकर की गेंद थी, कमाल की गेंद थी. लगातार 2 गेंद डॉट, कमाल है. राहुल स्ट्राइक गेंद के ऊपर. राहुल को चकमा देती हुई गेंद, चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते. डॉट गेंद. जितनी गेंदे डॉट, उतना आता है प्रेशर. प्रेशर के साथ निकलते विकेट. चले गेंदबाज तैयार. बढ़िया स्ट्रोक, इनसाइड आउट में खेला. डिप एक्स्ट्रा कवर को छीड़ती हुई गेंद, छोटी सी दरार, और उनमें से नंबर निकले 4. कोहिनूर हीरा तो चंपून आला. अरे कोहिनूर हीरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे, डान्सर गावाची शान आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या चले 24 के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 34. चले पलटवार किया इस बल्लेबाज ने, लगातार 2 गेंद डॉट खेली थी. स्लोवर किया इस बार, 2 गेंदे डॉट. 2 गेंदों के ऊपर 2 लंबे और जबरदस्त झन्नाटेदार शॉट खेला. इसे कहते ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से, और चटनी का जवाब रायते से दिया इस बल्लेबाज ने. जबरदस्त स्ट्रोक. 6 रन. चले हमारे कैमरेमैन रोशन जी कीनी है, और हमारे अनुज यादव तलोजा मजकूर. क्या बात है. चल टीम की टोटल की बात करें, 40 रन है शायद स्कोर बुक के ऊपर. कृष्णा मात्रे
ऑपरेटिंग की भूमिका निभाते फॉर्च्यून इवेंट इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। चले अंतिम गेंद बाकी है 40 रन और नंबर 3 प्रगति पर। चले गेंदबाज तैयार, इस ओवर की अंतिम गेंद परेश महंगे साबित होते जा रहे। पहले ओवर में 18 बने, इस ओवर की बात करें 5 गेंदों के ऊपर रन खर्चे की 12। चले अंतिम गेंद बैक टू द बॉलर, खेलने की कोशिश की थी, लॉन्ग ऑफ पर फील्डर है, बढ़िया फील्डिंग, ग्रेट एफर्ट्स। चले ओवर नंबर 3 समाप्त, 3 ओवर की समाप्ति, टीम का टोटल है 41। चले बर्थडे सेलिब्रेशन करेंगे, व्यासपीठावरती आपण वाढदिवस साजरा करूया। स्वप्नील पोरजी यांचा वाढदिवसाला डीजे मास्टर आपण संगीत नक्कीच रेडी ठेवायचे आहेत। हॅपी बर्थडे जय गणेश्वर डान्सर टीम यांच्या माध्यमातून इथे केक आणि त्यांच्या मैत्री खात्री मात्र इथे बर्थडे सेलिब्रेशन होत असताना व्यासपीठावरती मुख्य मंचिकावरती योगेश दादा करत, त्यानंतर आमचे देवादादा मडवी असतील, किशोरदादा पोरजी आमची डॉली आहेत। 3 दिवस सातत्याने 3 दांड्या मारलेच शाळेसाठी। आज लकी ड्रॉ आहे आणि प्रेक्षक वर्गासाठी स्पोर्ट्स सायकल, त्या सायकलची किंमत जवळपास 25,000च्या जवळ। चला स्वप्नील पोरजी डीजे मास्टर, चला संगीत चालू करा। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर स्वप्नील, हैप्पी बर्थडे टू यू। तर नक्कीच आज स्वप्नील पोरजी यांचा वाढदिवस, त्यांना शिवनेरीची श्रीमंती लाभू दे, रायगडाची शौर्यता लाभू दे, पुरंदराची दिव्यता लाभू दे आणि सह्याद्रीची उंची लाभू दे, ही शिवशाने आम्ही प्रार्थना करतोय। इवलेसचे लोक लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला खऱ्या अर्थानं गगनावरी आणि त्यांना गगना एवढे आयुष्य लाभू दे, ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना अर्पित करतोय। जय गणेश्वर क्रिकेट संघ डान्सर यांच्या माध्यमातून बर्थडे सेलिब्रेशन, हॅपी बर्थडे स्वप्नील पोरजी। चलिए यहाँ से राहुल टू राहुल, चलिए डोनाल्डपुर जी स्वागत है। कल आईवा कैच तो पकड़ी, लॉन्ग ऑन पर फील्डर है, सिंगल के साथ यहाँ से रन में बढ़ोतरी, 42 रन्स, 42 रन्स है स्कोरबुक के ऊपर। चॉकलेट बॉय स्वप्नील की चेहरे पर मुस्कान तो देखिए भाई। और ये फुल टॉस गेंद है, मिस टाइमिंग, फील्डर है और यहां से कोशिश करनी चाहिए थी, स्क्वायर लेग के रीजन में फील्डर जो थे विशाल को कोशिश करने की जरूरत थी। और 44 रन है बीमर के लिए। ओके, टीवी अंपायर चेक करेंगे, टीवी अंपायर है हमारे। हेलो हेलो हेलो, हैप्पी बर्थडे स्वप्नील दादा। चला व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान तिथे जोडले जातील आमचे बरकतोले मित्र योगेश सर। तर या ठिकाणी बघा ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झालं ते दमदार व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्षाचे डॅशिंग नेतृत्व आणि खरं तर
या ठिकाणी देवेंद्र दादा मडवी उपस्थित त्यांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय देवेंद्र दादा मडवी, दमदार व्यक्तिमत्व. या ठिकाणी माजी सरपंच शेतकरी कामगार पक्ष धरणा, तसेच पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्यांचा सन्मान मनोहरदादा पाटील यांचा देखील सन्मानित केलं जाईल. ग्रामपंचायत सदस्य दानसर सन्माननीय मनोहरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. चलिए मैच का आनंद लेते हुए हमारे मित्र, करीबी मित्र मिथुन मडवी और हमारे काफी करीबी मित्र सन्मान पार करता मी पाहता देवेंद्रदादा मडवी यांची स्पर्धा 40+ पार पडली. एक जबरदस्त 40+ खेळाडू देखील आहेत आणि स्वर्गीय गगनम शेठ मडवी ही ट्रॉफी त्यांची पार पडली. 2 दिवसाची वडिलांची नक्कीच आठवणी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं हे काम आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इस बार बल्ला का जोर से घुमाया था प्रदीप सालुंके, इधर है तो आइए मंच के ऊपर ऑनलाइन हमारे साथ जुड़ चुके हैं. तो प्रदीप सालुंके आपका स्वागत है. और यहाँ से गेंदबाजी की बात करें, गेंदबाज है राहुल. चार गेंदें हो चुकी है, कमाल की गेंदबाजी. और इस देखिए बैट को गेंद ब्रश करते हुए गेंद जा रही है शॉर्टर मैन में. 1 रन का इजाफा, 1 से ज्यादा कुछ नहीं. रिक्के के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 45 रन. ओवर नंबर यहां से जारी है 4. अंतिम गेंद बाकी है, ओवर नंबर 4 प्रगति पर है. फील्डिंग करने वाली टीम है पाली और उनके साथ फाइट कर रही है नावाली टीम. चलिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद, अंतिम गेंद. 45 रन. चलिए अच्छा शॉट अलॉन्ग द कॉर्पेट, लॉन्ग ऑन फॉर फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देते हुए ओवर की यहाँ से समाप्ति. ओवर नंबर 4 समाप्त और टीम की टोटल है 46 रन. कमाल की गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी रही, राहुल की शातिर गेंदबाजी. थैंक यू. तर तुम्ही पाहताय टीम पाली आणि त्यांना फाईट करते नावाली या 2 संघांमध्ये. आणि आज विजयदादा मुकादम नाईक जबरदस्त सिंगर आहेत आणि नक्कीच स्वराज्य मुकादम प्रस्तुत कमिंग सॉन्ग आला लाडाचा जावई बापू 2 पार्ट हा नक्कीच हा सॉन्ग तुम्हाला 27 जानेवारी या दिवशी सिंगर विजय मुकादम या चॅनेलवर रिलीज होणार आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि आज गीतकार संगीतकार आमचे विजयदादा मुकादम मॅचला एन्जॉय करत असतील. विजयदादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. क्या बात है, विजय दादा मुकदम की बात ही कुछ और है और उनका बेहतरीन आवाज. और ये देखिए रफ्तार है गेंद में, लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, अंपायर का इशारा था, वही गेंद खराब. एक गेंद और फेंकनी होगी गेंदबाज को. दोपहर का सत्र है, दर्शक लोग का खाने का आनंद लेते हुए स्वागत है सभी का. पेट भर के खाना खाओ, जितना रहेगा पेट में उतना ही डिश में लेना है आपको. और ये देखिए गेंद हवा में है, गली में फील्डर है तैनात. फर्स्ट स्लिप में यहाँ से गेंद गई थी. चलिए किशोर दादा, यदि लकी ड्रॉ के कूपन आए हैं तो दीजिए. 3 बजे, 3 से 5. ओके चलिए गेंदबाज तैयार है. इस ओवर की अगली गेंद. लगातार ये गेंदबाजी थोड़ी सी खराब करते हुए. गेंदबाज की बात करेंगे ना तो विशाल
बालरामजी मडवी साहेबाचा देखील या स्पर्धेमध्ये साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये बालरामदा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 48 रन है, 48 रन है, गेंदबाज तैयार. फुल टॉस है, ये देखिए नजाकत, कमाल है, धमाल है, मालामाल है चेरन. और इस छक्के के साथ टीम का टोटल 54. 54 रन है. कमाल की टाइमिंग थी. फुल टॉस गेंद थी, फुल टोल उछल करके गेंद को उड़ाता. बल्लेबाज की बात करेंगे तो राहुल. 55 रन है, माफ कीजिए 55 रन है. 2 वाइट आए थे इस ओवर में. चलिए कुछ बात नहीं. गेंदबाज तैयार है. इस ओवर की अगली गेंद यहां से विशाल को टारगेट बनाते हुए बल्लेबाज राहुल पवार यहां से पावर दिखाते हुए 55 झालेत. 2 वाईट आलेत. 4 ओव्हर में 4 षटकामध्ये 45 होत्या. नऊ आलेत. 9 धावा आलेत. एक सिंगल आली होती. सिंगल नव्हती घेतली का? हरकत नाही. 8 धावा आलेत. ठीक आहे. 54 आहेत. 54 आहेत. 53 ओके. 53 झालेत. हरकत नाही. आमचे स्कोरर जेवणासाठी गेलेत. चार षटकामध्ये धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्यात आणि नंतर 5 आल्यात. इस बार कमाल का शॉट. 80 एक्स्ट्रा कवर में गेंद गोली की रफ्तार से जा पहुंची है. गोली का चारण और चौवी के साथ 58 रन है. 58 सब इक्वेशन होते हुए 58 रन है. राहुल सर आइए. ओके. अंतिम ओवर प्रगति पर है. 58 रन है. स्कोर बुक पर गेंदबाज विशाल. ओ ये रफ्तार, ये गेंद डालनी है आपको विशाल. अच्छी गेंद थी. डॉट गेंद की समाप्ति. गेंदें हो चुकी है इस ओवर की. 4 गेंदें हो चुकी है. अंतिम 2 गेंदें बाकी है. एक अच्छी टोटल तो बनती हुई. जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नाम वाली. अंतिम 2 गेंदें बाकी है. गेंदबाज यहां से तैयार होते हुए. अच्छा शॉट खेला है. गैप में है. जाएगी गेंद फिर से एक बार गोली की रफ्तार से. गोली का 4. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. 4 वांगड्यावाला ओडीवाला सतीश वाघ आणि चले चवे के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 62 रन. अंतिम गेंद बढ़िया स्ट्रोक है.
जोक एकाकडचे ते देखील आता 40+ क्रिकेट खेळतात. बलराम दादा तुमचं देखील मनपूर्वक सर्च हार्दिक हार्दिक स्वागत करू. आमचे सर्व पाहुणी मंडळी हे असणारं प्रेम कैलास दादा आमचे किशोर दादावरती त्यांचे पूर्ण समर्थक यांच्यावरती असलेले हे प्रेम आपुलकीची नाती जपत सर आमचे नक्कीच सतीश दादा मात्रे मामाचे गावाला नक्कीच आणि मामाचं गाव म्हटलं तर वाचा आमचे सतीश दादा त्याच गावचे आणि त्यांच्या मामाच्या गावामध्ये ही स्पर्धा अर्थातच साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये बघा लक्षात असू द्या कोण टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन टीम मुरबी जर या मॅचचा पहिला बॉल जर रिलीज झाला जर तुम्ही टॉस साठी आले तर 4 षटकांची मॅच कारण की आम्हाला टोटल 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल आणि अशा मोमेंटला वेळ खूप होतो. लक्षात असू द्या टीम मुरबी तुम्ही देखील कोण एका जबरदस्त आयोजक असाल स्पर्धेचे आणि एवढी मोठी स्पर्धा वेळेच्या बाबतीत संदर्भ असावा. लक्षात असू द्या टीम फायनल 4 षटकांची जाहिरी प्रेक्षक देखील नक्कीच या स्पर्धेची फायनल पाहण्यासाठी येत असतात. मुरबीचे कॅप्टन कोणचे कॅप्टन उपस्थित आहेत मुरबीचे देखील कॅप्टन आले. शुभम या तुमचं देखील बर्थडे बॉय आमचे स्वप्नील तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्या शुभ हस्ते टॉस या 2 टीम मध्ये मुरबी टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन काय टीम मुरबी शुभम काय डिसिजन आहे तुझा फिल्डिंग घेतली पहिल्या पर्यंत शेवटची मॅच मुरबी आणि कोण पारसला देखील तुम्ही पाहता. या पारस तुझं देखील स्वागत नक्कीच त्याच्या नावावरती देखील मॅन ऑफ द सिरीजची कूलर देखील आहे. कैलास दादा यांचे ते सुपुत्र आहेत. आमचे चिच्चू कुठे आहेत. मॅचला सुरुवात करू. विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम शोधो क्रिकेट. बघा सामना लगेच चालू करा थांबू नका प्लीज. लक्ष असू द्या जर स्क्वेअर लेगचे पंच कैला दादा लवकर जा जरा. विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम शोधो क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. मॅचला सुरुवात करू. तुम्ही सामना पाहता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिथे 68 उभारला 69चं भलं मोठं लक्ष ठेवला ते नवालीनं टीम तुम्ही पाहता ते पार करायचं उत्तरार्धामध्ये. बापदेव पाली आमचे जवळचे मित्र कुणाल शिलके जर आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कुणाल तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल आडवा पाठक केसला समोरच्या दिशेनं फिल्डर धावतोय पाठमोरी जेल पर्यंत पोहोचू शकत नाही. पहिल्या टप्प्यावरती बॉल अडकवला तोपर्यंत मिळतात धावा 2 न खेळाला सुरुवात केली आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहता. रोहित पाटील आणि विशाल शेलके आघाडीची जोडी सलामीची जोडी. लक्ष 69चा 13.80 ची सरासरी प्रति षटकामध्ये ती गाठायची आहे.
बॅटिंग करत असताना बापदेव पाडी संघाला जय गणेश विष्णू स्फोट नावारी संघ तुम्ही पाहता शिवम गोंदली आडवा पाठ घेतला पॉवर ब्लॅक स्ट्रोक बॉल चाला मिड विकेटला फिल्डर आहेत तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा त्या दोन स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 4 वरती स्वरांश प्रस्तुत तुम्ही पाहता लाडाचा जावई बापू पार्ट 2 हा संगीत नक्कीच आमच्या विजयदादा मुकादम सिंगर आहेत आज नाहीये टीम मध्ये ते देखील मॅचला पाहत असतील विजयदादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत फटका चांगला बॉल चालला फायलेग सीमा पार पूर्वार्धाचा दमदार चौकार असा जीवाचा जीव लगे यार दानशूर आणि दिलदार आहे इमानी कर्तबगार श्री जनसेवेचा भार साक्षी एंटरप्राइजेस वाला सतीश वाळ अरे BMW गाडी वाला सतीश वाळ JWR कंपनी वाला सतीश वाळ आणि BMW गाडी वाला सतीश वाळ थँक्यू 4च्या बरोबरीने स्कोर झाला पुढे 8 वरती चौकार आला पहिल्या उत्तरार्धाचा हा पहिला चौकार बॅट्समन तुम्ही रोहित पाटीलला पाहता षटक पहिलं प्रगती पदावरती शिवम गोंडली P1चं पहिलं षटक फेकत असताना त्याला तुम्ही पाहता समोर रोहित आहे या षटकातील पुढचा बॉल थ्रेड पुट लावून डान्स इट डाऊन द ग्राउंड उंचा गेला मेस्तामे की प्रॉपर टाइमिंग ओहो हो खेळ पर्यंत पोहोचले शेवटला अपयश बॉल मिड विकेट सीमा पार लागोपाठचा दुसरा पलटवार चौकार 4 अरे कोण रे आला तो डान्सर वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे प्रयत्न चांगले होते आंबे तुम्ही फिल्डर पाहता विराज पाटील दिलीप पाटील यांचे सुपुत्र आहेत वडील देखील आता फुटीपशी क्रिकेट खेळतात तुम्ही विराजला पाहता व्हॉट अ शॉट फिल्डर कोणता नाही पॉवर प्लेचा योग्य तो वापर लॉंग ऑफ सीमा पार लागोपाठचा तिसरा दमदार दर्जेदार चौकार 4 समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी समर्थ कृपा बंगला माडी फिराया Thank you. गाडी फॉर्च्युनर षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढे जाऊन व्हॉट अ शॉट एलिव्हेशन कमी लॉंग ऑनला टीपला ऐचेल टीप त्यात जशास तसं प्रत्युत्तर तू मारू शकतो तुझी विकेट मी घेईन शिवम गोंडीला मिळतंय यश आणि लागतोय क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धातरी गावाला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला थँक्यू लक्ष असू द्या लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज नावाली टीम सहकार्य करा 69चं लक्ष पार करायचं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे 24 बॉल 53ची जी सरासरी 13.80 ची आहे ती कमी झाली आहे याचं षटकामध्ये धावा आल्या 16 आता ती सरासरी 13.25 ची आहे
पीटूचा दुसरा षटक प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. पीटूच्या दुसऱ्या षटकामध्ये विराज पाटील. येणाऱ्या काही वर्षामध्ये या गोलंदाजांनी देखील या टीमची जागा बनवली. तेज तर्रार आहे. बॉल लेग स्टीपला चालला. फिल्डिंग थोडी खराब झाली. उपकार होते फिल्डरच्या भूमिकेमध्ये. बॅकअपला तुम्ही पाहिलं प्रणव या बॉलवरती एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 17 वरती 17 धावा स्कोर बोर्ड वरती. 17 नोव्हेंबर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्यापासून दूर होऊन गेले. सत्ता नसतानाही धबधबा होता. पाण्याला आग पेटवणारा एक धबधबा होता. थँक्यू डीजे. डीजे लय मध्ये देखील आल्यात. आता सिद्धू काय झालं? सिद्धू देखील आता लय मध्ये आलाय. या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 18 वरती T20चा वर्ल्ड कप. विराट कोहली नक्कीच 30 बॉल 30 रनची गरज का मॅचला कलाटणी दिली. सूर्यकुमार यादवची तिची घेतलेली लॉंग ऑफला झेल. वर्ल्ड कप उचलला आज ते T20 पासून विराट कोहली दूर झाले आणि आमचे रोहित शर्मा निवृत्ती केली. फुल टॉस आहे. फुल टॉस. बॉल डीप स्क्वेअर लाईक सीमा पार. वाराच्या लाटांवरती स्वार करण्याचा फेकून दिला. आउट ऑफ दी फार षटकार. थँक्यू. हाईट फॅक्टरीसाठी रिव्ह्यू घेतला. षटकातील पुढचा बॉल आणि खेळगाडवा पाठला है ब्रेकर. त्याला देखील पाठवला. स्क्वेअर लाईक सीमा पार. दस्तक पे मस्तक लागोपाठचा दुसरा. इंटरनॅशनल एअरपोर्टची नोंद होणार नकाशावरती. दीपांचं नाव लागेल विमानतळाला. ठेवी नवसाचा गणपती. दीपांचं नाव लागेल विमानतळाला. ठेवी नवसाचा गणपती. थँक्यू. विराज पाटील वरती प्रथिल्ला बॅटिंग करत असताना विशाल शेलकेचे 2 मोठे फटके. धाव पलकावरती 30. वेगानं स्कोर पुढे चालला. का बॅटिंग सुरू आहे. लेफ्टी घातक आहे क्रिकेटमध्ये. त्याची विकेट हवी विराजला. इथे वेगानं चालला. तुम्ही पाहता बॉल सीमा पार. बादचा कडा. त्यानंतर बॉल वेगाला सीमा पार चौकार. सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरे गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. थँक्यू. पहिल्या पूर्वार्धामध्ये विपुलनं 22 योगदान. त्यानंतर राहुल पवार का पॉवरफुल बॅटिंग केली. 33ची गोलंदाजी खराब होती है. शिवम गुंडली स्टॅट खराब दिला त्यानं खऱ्या अर्थानं. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर मिड विकेटला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. P2चं दुसरं आणि P2च्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 35. कोटीचा बंगला भारी. बंगला सतीश म्हात्रेचा. थँक्यू. किशोर पोरजी. किशोर दादा जर कुठे असतील तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला संकेत बोलवतात. किशोर दादा या लवकर संकेतशी संपर्क साधा.
18 मध्ये 34ची अजूनही गरज आहे. शिवम गोंडीला पुन्हा एकदा आमंत्रित केलं, ज्यानं जास्त धावा खर्च केल्या. विश्वास दाखवला कॅप्टननं. पहिलाच बॉल अर्धा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. कमबॅक हवा टीम नवाडीला, त्याच्यासाठी आणलं जात आहे. शिवम गोंडलीचं हे षटक. P1 P2 मध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. आमचे मावळी तुर्ब्याचे आमचे परम मित्र ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांची देखील संघ तुम्ही पाहता सुपर 3 मध्ये पोहोचला. मावळी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. वाईट बॉलचा इशारा. टायमिंगचा फटका. इथे रन आउटची संधी होईल का? डायरेक्ट हिट झाला असता मोठी विकेट मिळाली असती. बॅट्समन तुम्ही पाहताय विशाल शेळकेची पोचलाय. या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं. डाबा धावपलकावरती 37. सनील आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये. सनीलजी गरज तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. याच्या अगोदर तुम्ही राहुलला पाहिलं. डॉली देखील मॅचला एन्जॉय करते 3ऱ्या दिवसामध्ये. डॉली तुझं देखील स्वागत. स्ट्राईकला तुम्ही पाहताय राहुल शेळकेला. आडवा पाटनं खेचला. मिस्टर जजमेंट अप्रतिम. हाताचा पिसारा फुलवला, त्यामध्ये बॉलला विसावला. राहुल पवारनं पकडला. झेल संपला. मैदानावरती बॅट्समन राहुल शेळकेचा खेळ. विकेट किशोरपूरची धानसरी गावचा मामे भाऊ सती दादाचा या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा. भरला मेळावा प्रेक्षकांचा, लुटली आनंद या स्पर्धेचा. इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूंचा. पहिला बक्षीस 1 लाखाचा. पहिला बक्षीस 1 लाखाचा क्रिकेट स्पर्धेला. या क्रिकेट स्पर्धेला साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसर गावाला. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसर गावाला. बागपूरला जात असताना अप्पर केचचा अप्रतिम फटका. बॉल चालला चव्हाणला फिल्डिंग दर्जेदार. फिल्डर इथे तुम्ही पाहताय प्रणव मुकादमच्या माध्यमातून. सुनील दादा राजे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. जबरदस्त सिंगर आहेत आमचे परम मित्र साई राजेंचे ते बंधू आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर विकेट किपर बेट लेग स्लिपला फिल्डिंग चांगली झाली. बारक्या शेळके पालीचं नाव या पठ्ठ्यानं नक्कीच रोशन केलंय. तो आता बॅटिंगसाठी आला. थोडा आउटफॉर्म आहे नक्कीच बारक्या. आता त्याला गरज आहे मोठ्या पटक्यांची. तो मारू शकतोय. ती धमक आहे त्याच्यामध्ये. नक्कीच त्याचा चौथा वर्ग देखील खूप मोठा आहे बारक्या शेळकेचा. तो तुम्ही बॅटिंगला पाहता. 4थ्या क्रमांकावरती थोडा उशिरा आला. ज्या बारक्याला मी नक्कीच सलामीला येताना पाहतोय तो 4थ्या क्रमांकावरती आला. त्याची विकेट हवी आहे शिवमला. त्याची विकेट आली आहे नावाडीला. पण त्याच्याकडनं अपेक्षा टीम पालीच्या षटकार चौकारांच्या. आडवा बॅटनं खेचला. पहिल्या टप्प्यावरती बॉलला गॅदर केला. या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. 3रा ज्या षटकाची गरज होती खऱ्या अर्थानं टीम नवाडीला, त्या शिवम गोंडीच्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च झाल्या. 5 विकेट मिळवली. 1 यशस्वी षटक. ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये ऐकूयात उपजत्रामध्ये आमचे मित्र डीजे सिद्धूच्या माध्यमातून एक संगीत. अरे कोण रे आला तो डान्सर वाला. तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे.
थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालं, सुनील दादा आमचे असतील. राजे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सुभाष दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सतीश दादा मात्रे यांचे ते मेवण्यात आणि चंद्रकांत बुवा आमचे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. धावा धावपलकावरती 40 डीजे. थँक्यू डीजे. 18 मध्ये 34व्या होत्या शिवम गोंडली. मागणा ठरला तरी त्याच्यावरती भरोसा आणि एस सांगत असताना क्रिकेटचं सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कम्युनिकेशन या गोष्टी सर्व शिवम गोंडली करण्यात. शिवम गोंडलीनं अवघ्या धावा खर्च केल्या 5. 2 षटकांमध्ये त्यानं 21 धावा खर्च केल्या, विकेट मिळवल्या. त्या मात्र त्यानं 2 काय गोलंदाजी राहिली आहे. आत्ता असं वाटलं 16 धावा खर्च केल्यात. तो या मॅच मध्ये महागडा ठरेल. कमबॅक करता तुम्ही पाहिला. 12 मध्ये आता बनवायच्या धावा 29. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पवार. बॅटिंग चांगली झाली आहे राहुल कडनं. बॉलिंग कशा रीतीने करेल. समोर बारक्या विस्फोटक उडवला. स्वतःच्या नावाची ओळख सिद्ध करणारा, मिड विकेटला क्लिअर करणारा बारक्या चिलकेचा पहिला धडका षटकार. प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांसरे गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमचे परम मित्र कुणाल शेळके देखील मॅचला एन्जॉय करतात. स्वागत केलंय कुणालचं नक्कीच बारक्यानं. त्यांचं बंधू अत्यब षटका ठोकला. 6 स्कोर पुढे चालला 46 वरती. 11 मध्ये 23व्यात बारक्याला बॅटिंग करायची या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये तेच तो करतोय. त्यानं ठोकला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल आणखी एक उडवला. फिल्डर आहे तिथे सोडला. झेल डी स्क्वेअर लेग सीमा पार. लागोपाठचा दुसरा. जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. गणेशजी भोईर जे तुर्ब्यात जावाई यात आमच्या मुख्य व्यासपीठावरती संकेतजी गोणी तुम्हाला आमंत्रित करतात. फडकाला जवाब आहे. अप्रतिम कलात्मक स्ट्रोक. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉल वरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे चालला 54-54 वरती. बारक्या शिलके बरसला या मॅच मध्ये. स्पर्धेमध्ये तुम्ही त्याची बॅटिंग पाहता. जबरदस्त खेळाडू आहे. 1 षटकार मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहिले. 4थ्या क्रमांकावरती आला. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल उंच गेला. बेसामे की प्रॉपर टाइम, प्रॉपर स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमा पार. बारक्या की झलक सबसे अलग. ठोकला आणि एक षटकांचा. लाडका आयोजक इनाम पुलीचा सतीश दादा म्हात्रे.
षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 60. बॅटिंग चांगली केली राहुल पवार, त्याच्यावरती प्रतिहल्ला. बारक्या शेलके नाम तो सुना होगा ना, हे सांगत असताना राहुल पवार आणखीन एक धाव निघावून स्टेट रावसा क्रिकेटचं सौंदर्य आणि लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फ्लायटर मार्टिन बारक्या शेलकेचा या ओव्हरचा 4था षटकार. झाली या गर्दी चौकार षटकार बघायला, या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरे गावाला. चांगली बॅटिंग केली कुणाल शिल्के यांच्याकडनं. 500 रुपये बारक्यासाठी. इथे मात्र अप्रतिम वाडा बॅटिंग. एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि अशा रीतीनं इथे सामना संपवला बारक्या शेलकेनं. मॅच जिंकली आहे 4 षटकांमध्ये. तुम्ही पाहता 9 बॉल 33 धावा, 1 चौकार, 4 षटकार. एकदा बॅटिंग बारक्याची आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कुणाल शेलके यांच्याकडनं बारक्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ते तुम्हाला जीपे करतील. बारक्या नक्कीच घ्या, त्यांच्याकडनं जीपे करतील कुणाल, त्यांच्याकडनं हे पार्जिक लागलाय. बारक्याची बॅटिंग आवडली असेल एकदा पालेकर, टाळ्या झाल्याच पाहिजेत. 9 बॉल 33, 4 षटकार, 1 चौकार आणि या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या राहुल पवारच्या. काही हरकत नाही. नवाडी संघ केला चुका नक्कीच सुधारा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि बाबदावी पाडीनं सामना जिंकलाय. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 33 धावेची एक मॅरेथॉन इनिंग करणारा मात्र बारक्या शेलके ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या बारक्या या बारक्याला देऊयात मॅन ऑफ द मॅच.